मित्रांनो, आपण सध्या आहोत पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील नरेगाव या ठिकाणी जय गणेश उत्सवानिमित्त भव्यदिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न झालं. आणि मित्रांनो, ज्या बैलजोडीने संबंध भारतभर नाव केलेले आहे ती म्हणजे हिंद केसरी पुसेगावची मानकरी असणारी सचिन आणि लक्ष्याची जोडी. आणि त्याच जोडीनं पुन्हा एकदा या मैदानामध्ये आज द्वितीय क्रमांकाचा मान पटकवलेला आहे. आपल्यासमवेत शाहिद भाई आहेत, त्याचबरोबर लक्ष्या बैलाचे मालक आहेत, त्याचबरोबर पाटील साहेब पण आहेत. शाहिद भाई नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, पुन्हा एकदा तोच साज, पुन्हा एकदा गुलाल अंगावरती? 100% साज तर कंटिन्यूस तुम्हाला दिसणार आहे. हा साज कधी फुटताना दिसणारच नाही, नेहमी एकत्र पळल. आता काय कारण असतो, एखादं मैदान आम्ही म्हणजे पळवू म्हणजे पळवावं लागते, काय तर संबंधापोटी पाहुणे रावळे असते, काय म्हणजे काय एखाद्या मैत्री खातीर एखाद्या वेळेस आम्हाला पुढून करावं लागतं. बऱ्याच जणांची इच्छा पण असते हिंद केसरीची जी जोडी त्यातल्या एका तरी नंदीच्या जोट्यात पळावं असं बऱ्याच जणांचं स्वप्न असतं, पण तुम्ही पूर्ण करताय थोडं काय ना सगळ्यांचं. खरं आहे, ते केलं पण पाहिजे आणि तर हे क्षेत्र टिकल. आम्ही म्हणजे सगळ्यांशी मिळून जुळून राहिलो, सगळ्यांना एकमेकांना म्हणजे नंदी दिले तरच हा क्षेत्र टिकून राहणार आहे. असं एका जोट्यात तर आम्ही 100% पळताना दिसू, परंतु खूप साऱ्या नंदींची बी इच्छा आहे की ह्या दोन्ही नंदींच्या म्हणजे लक्ष्य असो सचिन असो यांच्या जोट्यात पळण्याची खूप साऱ्या नंदींची इच्छा आहे. आणि ती एक एक करून आम्ही त्या माध्यमातून कुठेतरी आम्ही त्यांचे सार्थ ठरू. सेमीफायनलला कुठेतरी झेंड्यास थोडंसं हे झालं, त्यामुळं गाडी पण सुटून आल्या तुमच्या. तर काय सांगाल, आज जवळपास 4 फेरे म्हणायला काय वावगं ठरणार नाही, 4 फेरे झालेच. सगळ्यात मोठी चूक आमची म्हणजे सगळ्यात मोठं आम्हाला एक पॉईंट म्हणलं तर आमचा तोच झाला आजच्या ह्याचा, की आम्हाला अर्ध्या तासात 3 फेरे मारावं लागले. अर्ध्या ते पाऊण तासात 3 फेरे मारावं लागले. आणि ती 3 फेरे आम्हाला थोडंसं मारायचं म्हणजे ह्याच्यात बी काय वाटलं नाही, परंतु 3 फेरे बी मारायचे होते आणि शेवट कड पण होती. हे महत्त्वाचं होतं. त्यामुळं थोडंसं आज आम्हाला त्यांनी समाधानी ठेवलं आहे आणि इथून पुढं बी असंच तो समाधानी आम्हाला कंटिन्यू दोन्ही नंदी ठेवतील. आणि औंधमध्ये आम्ही पाहिलं, लक्षबाईलाच्या मालकांनी सांगितलं की बाबा मला मनापासून ते बोलले बाईटमध्ये की मला तीच जोडी खरं आज पळालेली आवडली असते औंधमध्ये. ते लय आठवण झाली म्हणली. काय सांगाल ते खरं जोड ते पळणारच होते, पण त्यांची बी काय तर म्हणजे त्यांच्या पाहुण्यांचं ते बावऱ्यावाल्यांचे कंटिन्यू त्यांना कॉल येत होते. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या आपण ज्या दिवशी विजोरीला पळालो आमच्या माळशिरस तालुक्यात मैदानाला, त्या ठिकाणी आपल्या लक्षाला थोडं पायाला पुढं गेल्यानंतर तार लागली होती. आणि त्या तार लागल्यानंतर आम्हाला असं वाटलं की थोडीशी इंजुरी एक 4-8 दिवसच्या ह्याच्यात जाईल आणि ती कुठंतरी वाटलं. मग नंतर असेच पैरे होत आणि त्यांना बी एक पैरा द्यायचा होता, बाहेर द्यायचा होता रिलेशन असल्यामुळे थोडं काहीतरी. आम्ही पण दोन्ही पैरे आम्ही वेगवेगळ्या पैऱ्यात पळवलो होतो. गाडी ह्या जोडीच्या विषयी काय सांगाल? जेवढं मैदानात पळतात निकाल रेषेपर्यंत त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट ते मैदानातनं बाहेर पडताना पळतात, तेवढं लांब पळतात. काय सांगाल, अंतर तेवढं देतात? त्याची खासियतच आहे लक्षाची. आज आम्ही ड्रोननी बघितलं मागाशी सेमी झाल्यावर गाडी पर इकडं आली अलीकडं, इथं जिथं तुमचा निवार आहे तिथं आली. एवढं थोडा पल्ला कमी आहे आता ह्या मैदानात, थोडा पल्ला कमी आहे लक्षाच्या हिशोबाने. नाही पल्ला तसा कमीत कमी 900-1000 पाहिजेच लक्षाला. त्याच्या हिशोबानं स्पीड राहते, कारण की आता इथंपर्यंत यायचं गाडी म्हणजे 900चा पल्ला पळल तेव्हाच ती गाडी एवढ्या लांब येते. शाहिद भाई, एक दुसरा प्रश्न विचारतो वेगळा जरा, ह्या मैदानाला धरूनच आहे. तुम्ही नेहमी आपण मैदानांना जातो वेगवेगळ्या भागामध्ये, मोकळं पटांगण असतं बरोबर. आज ही शहरात आहे, उंच इमारती आहेत, टोलेजंग अशा इमारती आहेत, शहरी भाग आहे, सगळे शहरी नागरिक तुमच्या नंदींना आज पळताना बघतायत. काय वाटतं, म्हणजे हे वातावरण कसं वाटतंय? वातावरण एकदम आनंदमय आणि छान वाटलं. आज एवढ्या शहरी भागात इतकं छान, इतकं म्हणजे सुंदर त्यांनी मैदान केलं आणि कुठल्याही घातपात न कुठल्या नंदीचा होता. आज असल्या एवढ्या मोठ्या शहरी भागात एवढं छान मैदान होणं खरंच ते आयोजकांचं कौतुक करेल इतकं कमीच आहे की त्यांनी इतकं पारदर्शी आणि इतकं छान मैदान पार पाडलं. काय सांगायलाच नको आहे नाही, तुमच्या चेहऱ्यावरती जाणून येते ते. त्याचबरोबर आजच्या जॉकीविषयी काय सांगाल? कोण होतं जॉकी गटाला, सीमेला आणि फायनलला? जॉकी काय आमचा ठरलेलाच आहे, जसे ते 2 आदत आहे तो 3रा आदतच असतो त्याच्यावर. आमचं बाया ड्रायव्हरच आहे मित्रांनो, बाया ड्रायव्हरच आहे. आणि आता जाता राजूभाऊंकडे वळूया. राजूभाऊ नमस्ते. नमस्ते.
काय वाटतंय आज शहरी भागामध्ये लक्ष पळालाय, काय सांगाल त्याच्याविषयी? होय ती आधी बिल्डिंग बघून जरा त्याच्या आजवर आम्हीच बावारल्या की चालू तुम्ही झाला होता बाबा. पोरं बी म्हणली ती आज जरा लय त्रास होणार आहे बर बर बर. धरायला. झाला का नाही त्रास? त्यासनी. झाला का नाही? झाला थोडा त्यासनी त्रास. बर बर. पण त्याला पण कुठेतरी अनुभव आला ना वेगळा आज. होय ते आणलंच पाहिजे अशा ह्याच्यात अनुभवी झाल्याशिवाय त्याला बी कळणार नाही. बर, काय सांगाल जोडीच्या आजच्या जोडीच्या विषयी काय सांगाल? काय जोडी आता काय सांगायचं, जोडी ती पळते त्याला विषयच नाही त्या जोडीचा. राजाभाऊ, एक प्रश्न आवर्जून विचारावासा वाटतो तुम्हाला, तो म्हणजे परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांचा ज्यांना आशीर्वाद लाभतो, जे पुसेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये फायनलचे 1 नंबरचे मानकरी होतात, ते वर्षभर गुलालात राहतात, ते प्रत्यय येतोय का? ते आम्हाला हायच की त्याचं. काय जण लोक म्हणतात पुशेगावला 1 नंबर केला किंवा किती बैल नंतर पळत नाहीत किंवा हे होत नाही. काय जण लोक म्हणतात बैल नेहमी गुलालात राहतो. काय आमची बैल अजूनपर्यंत गुलालात आहेत. म्हणजे परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आहे. अजून काय सांगाल, तुमचा जुने अनुभव काय सांगाल? इथून मागं सेवागिरींच्या दरबारात जे नंदी 1 नंबर केले त्यांचा इतिहास काय सांगाल थोडा? काय नंदिनी त्यांच्या म्हणजे काय मालकांच्या येणं, त्या पायऱ्याच्या येणं, ती गाडी जुळलेली किंवा त्यांनी पुढून काय बैल म्हणजे कमी झाली, पळाली नाहीत. आणि आमच्या गाड्याच्या स्पीडमध्ये तुम्ही बघताय कोणी बघता, आमच्या स्पीडमध्ये काहीच फरक नाही. हो, निकाल पुढे नाही पल्ला असं अंतर पाहिजे गाडीला, अंतर असली गाडी आपली पळतेच. हे जे पैरे असतात, हे पैरे ज्या मैदानांमध्ये होतात, जिथं फायनल राहतो, ते पैरे खरंच मोडले नाही पाहिजेत का? होय, नाही मोडले पाहिजे. गाडी एकदा जुळली की पहिला आता जुनी माणसं 2-2, 3-3 वर्षी गाडी पळत होत्या. काय बरोबर. 2 वर्ष नंदी एकमेकाच्या घरी राहायचे. हो, इकडे जायचा, तो तिकडे राहायचा किंवा ही राहायचं. आता माझी धना शिंदेची गाडी, आपली धना शिंदे जाते सैदापूरची, आमची 1.5-2 वर्षे गाडी होती. माझा जुना सर्जन बर, जुना सर्जा आणि त्याचा जोडीदार कोण? कारकून त्यांचा, धनाई जात्यांचा कारकून. बर बर. 2-2.25 वर्षे गाडी म्हणजे आमची पळत होती. किती गुलाल केलं त्या गाडीने? गाडी भरपूर, ते आम्ही याचा विषय नव्हता. गुलाल चांगलं गुलाल केलं. 1-2 नंबर कायम गुलालात गाडी. बर बर. आता आगामी 1 तारखेला महाराष्ट्र केसरी कोळ्याचं जुनं पारंपरिक मैदान येते, कसं काय नियोजन असेल तुमचं? ना आता मी आज की आम्ही ठरवलं बाबा की पुढचं बघणार मी. आता ती मैदान माझ्या जवळचं, माझ्या भागातलंच आहे मैदान महाराष्ट्र. पण मी पुढे जाऊन ती मैदानाची पाणी करून, कारण 2 मैदानात बैलाला बरेच दुखापती झालेले. बरं, त्याच्या वेगामुळे तो थांबत नाही आणि त्यामुळे होत नाही, म्हणून मैदान बघणार आहे मी. काय अडचणी असतील गावाल्यांना रिक्वेस्ट करून सांगणार असं व्यवस्थित असेल तर मी 100% आमची हाईच गाडी पाळणार. हाईच गाडी पाळणार. बघा, आपल्याला पायरा पण कळला, हाईच गाडी पाळणार. म्हणजे कधी उठत नाही कधी. बरं, मला अजून एक दुसरी माहिती मिळाली, म्हणजे इथले जे स्थानिक नागरिक आहेत त्यांनी सांगितले की तुम्ही 1 फेरा पण टाकून गेला, मैदान पण बघून गेलाय. वैयक्तिक मी गेलो होतो. बरं बरं, सांगा. फेरा वगैरे नाही टाकलेला. बरं बरं. माझं इथं दुकान असल्यामुळं मी इथले मुलं ओळखीचे आहेत माझ्या. बरं बरं. त्यांनी रिक्वेस्ट केली येऊन बघून जावा. बरं. मग मी ठीक आहे म्हणलं चालतंय, येऊन बघून जातो. त्यांचं म्हणणं आलं की येऊन बघितल्यावर काही त्रुटी असतील तर थोडे चेंजेस वगैरे करून घ्यायचे असतील तर करून घेऊ. या हिशोबाने बोलवलं. फेरे वगैरे नाही टाकला आणि बघितलं का? हा, मैदान आलो थोडं, ते काय चेंजेस करायचे होते. तापाड्याला साईडला कंपाऊंड होतं, त्या कंपाऊंड लावायचं, थोडं बॅरिकेटिंग करायला लावलं. नांगरल्यानंतर ढेकळं होती, तिथं रोटर मारायला लावला. थोड्या काय अडचणी होत्या ते त्यांना सांगितल्या, त्या कमिटीनं तत्पर राहून लगेच बदल केला. काळजी घ्यावीच लागते का? काळजी घ्यावी लागणार आहे प्रत्येक, म्हणजे कमिटीनं तो जर निर्णय घेतला की बाबा येणारा बैलगाडी हा म्हणजे आपल्याकडे येतोय, म्हणजे तो पाहुणाच आहे आणि त्या पाहुण्याची काळजी आपण घेतलीच पाहिजे. आणि त्या पाहुण्यांचं म्हणण्यापेक्षा आता आम्ही काय नियोजन करणार आहे, ही जी नंदी आहेत पळा येणारी, ह्यांना इजा न होणं हीच मोठं आहे. कारण की कायमस्वरूपी पळत राहणं, त्याच्यासाठी दुखापत न होणं हीच योग्य आहे. या उंच्या मैदानामध्ये जशी काळजी घेतली होती पाटलांनी, त्याच पद्धतीने 100% त्या गोष्टीचं बैलगाडी मालकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे की बाबा जिथं वाटतंय तर जाऊन कमिटीला सांगून तो बदल करायला सांगायचं. सगळ्या आपल्या म्हणजे बैल मालकांचं सुद्धा का तेवढंच काम आहे. बरं, चालतंय. धन्यवाद. आणि असंच कायम गुलालात राहा. शाहिदबाईंचा चेहरा हसरा आनंदी राहू द्या, तुमच्या पण सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद राहू द्या आणि कायम कपाळाला गुलाल राहू द्या. धन्यवाद.